काळापूर्वीची गोष्ट आहे. घनदाट जंगलाच्या मधोमध एक समृद्ध गाव होते, ज्याचे नाव सुखपूर होते. हे गाव नद्या, तलाव आणि सुपीक शेतांनी भरलेले होते. येथील लोक धनधान्याने संपन्न होते. प्रत्येक घरामध्ये मोठे मोठे धान्याचे कोठार होते आणि पिण्यासाठी गोड पाणी कधीच संपत नसे. पण या समृद्धीबरोबरच गावकऱ्यांच्या हृदयात अहंकारही वाढला होता. त्यांनी मानले होते की त्यांची संपन्नता कधीही संपणार नाही. हळूहळू ते बाहेरच्या लोकांप्रती कठोर आणि निर्दयी होत गेले. गावामध्ये एक विचित्र नियम बनला होता. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला पाणी किंवा अन्न दिले जाणार नाही. गावाचे मुखिया रघुनाथ हा नियम सर्वाधिक कडकपणे लागू करत असे. एके दिवशी एक गरीब म्हातारी महिला गावात आली. ती खूप भुकेली आणि तहानलेली होती. तिने एका घराचा दरवाजा ठोठावला. मुला, मला खूप भूक आणि तहान लागली आहे. काही थोडे पाणी आणि भाकर मिळू शकेल का? आतून एक महिला दरवाजा उघडून रागाने म्हणाली, आम्ही बाहेरच्या लोकांना काही देत नाही, जा इथून. म्हातारी महिला रडत रडत तिथून निघून गेली. पण गावकऱ्यांना तिच्यावर किंचितही दया आली नाही. मग काही दिवसानंतर एक तपस्वी साधू त्या गावात पोहोचला. तो अनेक दिवस तपस्या करून प्रवासात होता. त्याची दाढी लांब होती, डोळ्यात दिव्यता होती आणि त्याने गेरू वस्त्र परिधान केलेले होते. उन्हाळा खूप जास्त होता. सूर्य आग ओकत होता आणि साधू खूप थकलेला आणि तहानलेला होता. त्याने गावाच्या चौपालवर बसलेल्या काही लोकांना सांगितले, मुला, मी खूप तहानलेलो आहे. मला थोडे पाणी मिळेल का? तेव्हा ते लोक म्हणाले, बाबा, हे गाव मोफत काहीही देत नाही. जर तुम्हाला पाणी हवे असेल तर मजदुरी कर आणि कमव. साधू स्मित हास्य करून पुढे निघाला. साधू गावातील भीमसेन शेतकऱ्याकडे गेला, जो विहिरीतून पाणी काढत होता. मुला, मला फक्त एक घोट पाणी दे. भीमसेन साधूकडे रागाने पाहत म्हणाला, बाबा, हे पाणी फक्त गावकऱ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. साधूने खूप विनंती केली, पण भीमसेनने त्याची गोष्ट कानाडोळा केली. आता साधू गावाच्या मुखिया रघुनाथच्या घरी पोहोचला. मुखिया थंड सरबत पीत बसला होता. ग्राम प्रमुखा, मी एक प्रवासी आहे आणि अतिशय तहानलेलो आहे. कृपया मला थोडे पाणी द्या. मग मुखिया म्हणाला, मी अनोळखी लोकांना पाणी देत नाही, जा इथून. साधूने एक दीर्घ श्वास घेतला आणि गावातील पिंपळाच्या झाडाखाली बसला. मरायच्या आधी साधूने गावाला भयंकर मोठा श्राप दिला. हे निर्दयी लोकांनो, तुम्ही एका तहानलेल्या प्रवाशाला पाणी देण्यास नकार दिला. आता हे गाव शापित राहील. दिवसा असह्य उकाडा होईल आणि रात्री हाडं गोठवणारी थंडी पडेल. साधूचे प्राण निघताच आकाशात काळे ढग जमले. दुसऱ्या दिवशी सूर्याची उष्णता इतकी वाढली की लोक जळजळायला लागले. एवढा भयंकर उन्हाळा याआधी कधीच पाहिला नव्हता त्यांनी. अरे, विहिरीचे पाणी गरम झाले आहे. सायंकाळ होताच थंडी वाढली आणि रात्री गाव बर्फासारखे थंड झाले. लोक दिवसा उन्हाने भाजत आणि रात्री थंडीने थरथरत. लहान मुले आजारी पडू लागली. आपली काय चूक झाली की आपल्याला हा दंड मिळाला आहे? गावकरी साधूच्या समाधीवर जाऊन क्षमा मागू लागले. हे बाबा, आम्हाला क्षमा करा. गावकरी साधूच्या शापाचा अर्थ आता पूर्णपणे समजू लागले होते. दिवसा सूर्याची तपिश इतकी तीव्र होत असे की लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. शेतामध्ये काम करणे अशक्य झाले होते. माती इतकी गरम झाली होती की अनवाणी चालणे अवघड झाले होते. तळ्याचे आणि विहिरीचे पाणी उकळायला लागले होते आणि रात्र होताच हालात आणखीनच वाईट होत. इतकी कडाक्याची थंडी पडत होती की लोक अग्नी पेटूनही स्वतःला उबदार ठेवू शकत नव्हते.
शरीर बधीर होत असे, दात किटकिटू लागत. मुलं आणि वृद्धांची अवस्था सर्वात जास्त खराब झाली होती. हे आपल्या पापाचं फळ आहे. आपण त्या साधूला पाणी दिले नाही आणि आता आपल्याला याची भयंकर शिक्षा मिळत आहे. गावकरी पश्चाताप करू लागले, पण त्यांना समजत नव्हते की या शापापासून मुक्ती कशी मिळवावी. उन्हाळा आणि थंडीच्या या असह्य चक्रामुळे गावात आजार पसरू लागले. अनेक वृद्ध आणि मुले आजारी पडले. उपचारांच्या अभावामुळे काही लोकांचा त्यात मृत्यूही झाला. हे देवा, आपल्या गावाला हे काय झालं आहे? आपण कधी असे संकटही पाहिले नव्हते. आता गावात शोकमय वातावरण होते. लोक घाबरू लागले की जर लवकरच या समस्येचा उपाय न सापडला तर पूर्ण गाव नष्ट होईल. इतक्यात एके दिवशी गावात एक वृद्ध संत आले. त्यांची लांब जटा भरलेली केस होती आणि त्यांचा चेहरा तेजाने झळकत होता. गावकऱ्यांनी त्यांना वेढले आणि विनवू लागले. महात्माजी, कृपया आमची मदत करा. आम्हाला शापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा. मग संतांनी डोळे मिटले आणि काही वेळ ध्यान करून म्हणाले, तुम्ही जे पाप केले आहे त्याचे प्रायचित्त करावे लागेल. तुम्हाला एक नवीन विहीर खोदावी लागेल आणि प्रत्येक गावकऱ्याने स्वतःच्या हाताने पाणी आणून त्या नवीन विहिरीत ओतावे लागेल. गावकऱ्यांसाठी हे सोपे नव्हते. आपण कधी स्वतःच्या हाताने काम केले नव्हते, पण हे आपल्यालाच करावे लागेल. गावातील पुरुष आणि महिला, मुले सर्वजण मिळून श्रम करू लागले. उन्हाळा आणि थंडीच्या मध्ये गावकऱ्यांसाठी काम करणे खूप कठीण झाले होते. दिवसा जेव्हा सूर्य आग बरसवत असे तेव्हाही ते खणकाम चालू ठेवत आणि रात्री जेव्हा थंडी वाढत असे तेव्हा ते जळत्या लाकडांच्या आधाराने खणकाम करत राहतात. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले. आता संत म्हणाले, आता प्रत्येक गावकऱ्याने स्वतःच्या घरातून पाणी आणून या विहिरीत ओतावे लागेल. गावकऱ्यांनी आपली चूक सुधारण्यासाठी हा कठीण कामही केले. जेव्हा शेवटचा थेंब विहिरीत टाकण्यात आला तेव्हा अचानक आकाशात ढग दाटले. थंड वारा सुटला. असे वाटते की काहीतरी आता चांगले होणार आहे. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील सर्व तलाव आणि विहिरी भरू लागल्या. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. जसजसा पाऊस झाला गावकऱ्यांना जाणवले की साधूचा शाप संपुष्टात आला आहे. आता गावकऱ्यांनी एक नियम बनवला. कोणताही व्यक्ती जर भुकेला किंवा तहानलेला गावात आला तर त्याला पाणी आणि अन्न नक्की दिले जाईल. गावात पुन्हा हिरवळ आली. लोकांच्या हृदयात करुणा जागृत झाली. आता सुखपूर फक्त समृद्ध गाव नव्हते तर दयाळू गाव देखील झाले होते. आता गावात सर्व काही सामान्य झाल्यानंतर लोक आधीसारखे राहिले नाहीत. जिथे आधी सुखपूरचे लोक बाहेरच्या लोकांना पाहून दारे बंद करीत आता ते स्वतःहून पुढे जाऊन मदत करू लागले. एक दिवस एक गरीब साधू गावात आला. तो भुकेला आणि थकलेला होता. गावकरी आता आधीसारखे निर्दयी राहिले नव्हते. महात्माजी, आधी भोजन करा आणि मग विश्रांती घ्या. साधू खूप प्रसन्न झाला. गावातील स्त्रिया आपल्या घरातून दूध, भाकरी आणि फळे घेऊन आल्या. साधूंनी भोजन स्वीकारले आणि आशीर्वाद दिला. हे सज्जनो, तुम्ही आपल्या चुका समजून घेतल्या. आता तुमचे गाव पुन्हा सुख समृद्धीने भरून जाईल. गावकऱ्यांना आता जाणवले की परोपकारातूनच खरे सुख मिळते. त्यांनी संतांचे प्रवचन ऐकायला सुरुवात केली. गावात रोज सायंकाळी प्रवचन होऊ लागले, ज्यात सगळे लोक एकत्र जमू लागले. खरी समृद्धी ही धनात नसते तर करुणा आणि दयेत असते. ज्याच्या हृदयात दया आहे तोच खऱ्या अर्थाने सर्वांत श्रीमंत माणूस आहे. गावात आता एक नवी परंपरा सुरू झाली. प्रत्येक घरात असा नियम केला गेला की जर कुठलाही बाहेरचा माणूस गावात आला तर त्याला किमान एक ग्लास पाणी आणि थोडेसे भोजन द्यावे. गावाच्या बाहेरील टोकाला एक मोठा जलकुंभ ठेवला जाऊ लागला, जेणेकरून प्रवाशांना तहानेने त्रास होऊ नये. गावात एक धर्मशाळाही बांधण्यात आली, जिथे गरजूंना आसरा दिला जाऊ लागला.
आता गावात पुन्हा हिरवळ परतली होती. पिके आधीपेक्षा जास्त लहलरत होती. तळ्यांमध्ये गोड पाणी साचले होते आणि लोकांच्या मनात दयाचा झरा वाहू लागला होता. एके दिवशी एक व्यापारी गावात आला आणि म्हणाला, हे तेच गाव आहे का जिथे आधी कुणी कुणालाही पाणी देत नव्हते? व्यापारी फारच प्रभावित झाला आणि त्याने गावाची प्रशंसा संपूर्ण राज्यभर पसरवली. आता सुखपूरची कीर्ती दूर दूरवर पोहोचली. त्याच रात्री काही गावकऱ्यांना स्वप्न पडले. त्यांनी पाहिले की तोच साधू ज्याने गावाला श्राप दिला होता आता हसत म्हणतो आहे, हे गाव आता सदैव सुखी राहील. सकाळी गावकऱ्यांनी आपापले स्वप्न एकमेकांशी सांगितले आणि त्यांना कळले की साधूच्या आत्म्यास शांती मिळाली आहे. आता सुखपूर संपूर्ण राज्यात एक आदर्श गाव बनले होते. इतर गावातील लोक इथे येऊन शिकू लागले की परोपकार कसा करायचा. राजाला जेव्हा सुखपूरच्या बदलाची बातमी कळली तेव्हा तो स्वतः गावात आला आणि दरबारात गावाला सन्मानित केले. सुखपूर आता फक्त नावापुरते नव्हते तर आपल्या कार्यांनीही खरे सुख देणारे गाव बनले होते. गावकऱ्यांना हे ऐकून फार आनंद झाला. सुखपूरमध्ये कधीही दुष्काळ किंवा उपासमार पडली नाही. गावातील लोक नेहमीच गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर राहू लागले. लहानपणापासूनच मुलांना दया, करुणा आणि परोपकाराचे धडे दिले जाऊ लागले. गावाच्या प्रत्येक गलीत एक नवा मंत्र गुंजू लागला, तहानलेला पाणी, भुकेल्याला अन्न. हीच आहे सुखपूरची खरी ओळख. अशा रीतीने सुखपूर खऱ्या अर्थाने एक सुख देणारे गाव बनले.